चला या स्पर्धेकरता बघा किशोर पोरजे आणि संकेत गोंधळी शिवसेनेचे विभाग प्रमुख त्यांच्या माध्यमातून एकनाथ वालिलकर दैसर मोडी यांना त्यांनी एक कॉल केल्यानंतर त्यांच्या माध्यमातून 2 दिवसात मंडप सभा उपलब्ध झाल्याबद्दल एकनाथ वालिलकर दैसर मोरी यांचंही मनपूर्वक आम्ही स्वागत करतो। O2 साही राजे यांच्याकडे आपण बोलूया। धन्यवाद योगेश सर, धन्यवाद महागुरु, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवत आहे। स्वर्गीय किसन दशरथ पोरजे आणि जय गणेश्वर क्रिकेट संघ दानसर आयोजित साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनापूर चषक 2025 हा जबरदस्त पर्व। पहिलाच बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, कट करतात, लेट कट करतात, डायरेक्ट हिट, परंतु इथे मिस फील्ड होते। एक धाव सहजरित्या पूर्ण होते। एका धावच्या बरोबर दुसरी धाव देखील इथे लगेच कंप्लीट केली जाते। गुड रनिंग बिटवीन द विकेट। पहिल्या षटकाचा मानकरी P1 मध्ये दिवेश पाटील, उत्तर शिव टीमचा हा तालनार पंडित पाटील नक्कीच मॅचचा आनंद घेत असतील। मामा स्वागत आहे आपलं देखील। आशिष पाटील आणि वैभव भोपी सलामीची दिग्गज जोडी मैदानामध्ये। गोलंदाज आपण पाहतोय दिवेश पाटील जबरदस्त गोलंदाज आहे, तालनार आहे, संकट मोचक म्हणून त्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं। तोच गोलंदाज P1 मध्ये इथे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असतो। स्ट्राइक एंडला आता फलंदाज आशिष पाटील। हो, यावेळेस घुटना टेक और तमाशा देखा खेळ करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळत नाही। चेंडू जातोय डॉट। षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावर असताना 2 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय। गोलंदाज सज्ज, समोर खेळतायत डीप मध्ये क्षेत्ररक्षक ऑन साइडला 1 बाउन्स फील्ड केला जाईल। तत्पूर्वी इथे एकच धाव कंप्लीट। एका धावच्या बरोबरीने संघ पुढे ठेपतोय। एकूण धाव संख्या 3च्या घरात। P1 मध्ये गोलंदाजी दिवेश पाटील चांगली गोलंदाजी करतायत। 3 चेंडू त्यांनी फेकल्यात आणि 3 चेंडूवरती 3 धावा करतो। स्ट्राइक एंडवरती गोलंदाज आता वैभवला आपण पाहू शकाल। समोरच्या दिशेने इथे मात्र चेंडू चाललाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मध्ये खेळाडू कक्षाकडे चांगलं क्षेत्ररक्षण F1 क्वालिटीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं। तत्पूर्वी मिळतील या ठिकाणी 2 धावा आणि 2 धावाच्या बरोबरीने संघ पुढे सरसावता। एकूण धाव संख्या धाव फलकावरती 5। षटकातील 2 चेंडूचा खेळ अद्याप देखील बाकी। सलामवीर धर्मवीर ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय। आशिष पाटील आणि वैभव भोपी गोलंदाजी चांगली नक्कीच करण्याचा प्रयत्न आहे। दिवेश पाटील इथे चांगली गोलंदाजी करताना दिसतोय। यावेळेस बॅटची काढा, फलंदाज बाद, पहिला विकेट, बिग विकेट मैदानाच्या बाहेर फलंदाज बाद होतो। वैभव भोपी बॅक टू द डगआउट। लाडका आयोजक इनापुरीचा सतीश दादा म्हात्रे, मान्यवरांचा सत्कार करतोय संजय भाऊ म्हात्रे। केला आमंत्रित विजय पाटीलला, केला आमंत्रित निलेश भोईरला आणि त्या समीर दळवीला। या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला, आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा धानसरी गावाला। या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला। पहिला फलंदाज बाद, वैभव मात्र बॅक टू द डगआउट। नवीन फलंदाज सुधीर पाटील जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे, नाही तर आपल्या टीमचा तालनार म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो। जय चेरोबा 11 सांगली टीम आणि त्यांना फाईट करणारा संघ आपण या ठिकाणी पाहतो। जय गावदेवी प्रसन्न गावदेव फायटर उत्तर शिवचा हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय। गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय दिवेश पाटीलला मात्र पहिली सफलता बिग थ्रू विकेट घेताना आपण पाहिलात, परंतु स्ट्राइक एंडवरती आता फलंदाज 1 डाऊन मध्ये सातत्याने त्याचा खेळ जबरदस्त होतोय। तोच फलंदाज सुधीर, नाम तो सुनाई होगा, नावात दहशत आहे। गोलंदाज षटकातील शेवटचा चेंडू। षटक क्रमांक पहिला P1 मध्ये गोलंदाजासाठी चांगली गोलंदाजी मी म्हणेन दिवेश पाटील या ठिकाणी करतायत। समोर खेळतात, फटका फसलाय, चेंडू हवेच्या लाटांवरती तरंगत असताना इथे टिपलाय झेल, फलंदाज बाद, आल्या घरी माघारी, फलंदाज सुधीर पाटीलला परतावं लागेल।
राईंज आणि अनिकेत पोरजी असतील, केतन गोंधली, तेजेश गोंधली, रुपेश गोंधली, उमेश माली, विकास दादा पोरजी, सिद्धू पोरजी, पारस पोरजी, राहुल पोरजी, चिचू पोरजी आणि राज गरत आणि नक्कीच आमचे सागर पोरजी यांची प्रचंड मेहनत या मैदानावरती आपण पाहिली. षटक क्रमांक पहिला ते संपलाय. 2 फलंदाज इथे मैदानात बाहेर झाले आहेत. जय चिरोबा 11 चांगली टीम. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी खूप धारदार राहिले. मी म्हणे दिव्यस कौतुक करेन. 5 धावा देत त्यांना 2 महत्त्वपूर्ण विकेट नक्कीच मिळालेत. गोलंदाजच्या मार्कवरती P2 मध्ये गोलंदाज सज्ज होतोय अजय पाटील. स्ट्राईक एंडवरती आपण अल्पेश आशिष आहेत स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण अल्पेश भोपीला पाहू शकाल. P2 मध्ये गोलंदाजासाठी क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन मध्ये आणि डीप लॉंग ऑफ मध्ये शॉट दरम्यान देखील तैनात केला. शॉट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षण आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षणाचा मात्र स्विच हिटचा आसरा. जबरदस्त नेत्रदीपक कामगिरी. चेंडू चाललाय सीमा पार. 4 रन. दहा धावा आहेत. 10 कदम इथे दाखवत असताना आशिष पाटील इथं बॅट्स ऑफ फेस ओपन त्यांनी जरूर केला. 10 धावा दाबल कावरती. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन समोर केलताय. डीप मध्ये व्ही शेप मध्ये खेळतायत क्षेत्ररक्षक आहेत. तत्पूर्वी मिले इथे सिंगलच्या बरोबरीने संघ पुढे सरसावता. एकूण धावसंख्या 11 वरती. डोकं शांत ठेवून इथे सुशांत नक्कीच आशिष पाटील मात्र चांगला खेळ करत असताना आता स्ट्राईक एंडवरती आपण अल्पेश भोपीला पाहू शकाल. P2 मध्ये इथे गोलंदाज अजय पाटील. चांगली कामगिरी इथे नेत्रदीपक कामगिरी इथे मात्र त्याला करायची आहे. यावेळी चांगला फटका ऑन साईडला केलता. चेंडू चाललाय ऑन साईड मध्ये. क्षेत्ररक्षक फंबल. क्षेत्ररक्षण चुकीला माफी नाहीये. चेंडू चालला सीमा पार. 4 रन. सतीश म्हात्रे दिसाया साधा भोळा, भारी माणूस हाय तो भला, त्याला गणपती बाप्पा यो पावला, रायगड ठाण्यात फेमस झाला, त्याला गणपती बाप्पा यो पावला, रायगड ठाण्यात फेमस झाला. एकूण धावसंख्या 10 फलकावरती पाहिले गेले तर तब्बल 15 धावा 10 फलकावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना गोलंदाज सज्ज. स्लोवर काय त्यात फास्ट चेंडू. लुक ॲट द व्हेरिएशन. कन्फ्यूज गेला फलंदाजाला. हे व्हेरिएशन असणं तुमच्यामध्ये गरजेचं आहे. चेंडू मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसरतो. डॉट चेंडूची सांगता येथे केली. षटक क्रमांक 2 अंतिम चेंडू प्रगतीपथावर. 2 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. गोलंदाज सज्ज. षटकातील पुढील चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग शॉट. स्वतः गोलंदाज कॅरी करतात जेलचा. फलंदाज क्रमांक 3 मैदानातून बाहेर. अल्पेश भोपीला परतावं लागेल. बाबू भारी इनामपुरी या गावाचा, इनामपुरी या गावाचा, इनामपुरी या गावाचा, पनवेल तालुक्यात वाजताय डंका सतीश म्हात्रे नावाचा, सतीश म्हात्रे नावाचा, सतीश म्हात्रे नावाचा, नारायण म्हात्रे, नारायण म्हात्रे पिता लाभला भला, नाव कुळाचा रोशन केला, त्याला गणपती बाप्पा यो पावला, रायगड ठाण्यात फेमस झाला, त्याला गणपती बाप्पा यो पावला, रायगड ठाण्यात फेमस झाला, त्याला गणपती बाप्पा यो पावला, रायगड ठाण्यात फेमस झाला, त्याला गणपती बाप्पा यो पावला, रायगड ठाण्यात फेमस झाला. फास्ट केला आपण. लगेच क्षेत्ररक्षणाची आखणी आपण लगेच करायची. टाइम अलर्ट आहे 5 षटकासाठी. तुम्हाला 25 मिनिटं जाऊ दे. टाइम अलर्ट असेल. पहा पंच आमचे प्रोफेशनल पंच आहेत. कैलासदादा पोरजी आणि सचिनदादा कडू खूप अनुभवी पंच आहेत. वॉर्न करतात प्रत्येक खेळाडूला की आपल्याला फास्ट केलाच आहे. मॅच कव्हर करायचे आहेत आपल्याला. शेवटचा चेंडू स्ट्राईक एंडला मंगेशला आपण पाहू शकाल. ओहो व्हॉट अ शॉट. जबरदस्त चाबूक शॉट. चेंडू चाललाय
सरळ सी मारेशीच्या बाहेर येते. गॅप आहे मोठा, धावसंख्येचा नाही तोटा, मिळतील 4 रन. प्राइजचं नाव गाजतंय बघा घरोघरी, गाजतंय बघा हो घरोघरी, गाजतंय बघा हो घरोघरी. कुलदैवत खंडोबाची कृपाई आहे त्याच्यावरी, कृपाई आहे त्याच्यावरी, कृपाई आहे त्याच्यावरी. सतीश भक्तानी भंडारा उधळीला, जाऊन सोन्याच्या जेजुरीला, त्याला गणपती बाप्पा यो पावला, रायगड ठाण्यात फेमस झाला. त्याला गणपती बाप्पा यो पावला, रायगड ठाण्यात फेमस झाला. त्याला गणपती बाप्पा यो पावला, रायगड ठाण्यात फेमस झाला. 2 षटकाची समाप्ती. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिले गेले तर तब्बल 19 धावा धावफलकावरती. काय शॉट होता, जबरदस्त चाबूक शॉट आपण पाहिला. फलंदाजी करत असता येता क्षणी नक्कीच मंगेशच्या बॅट्समधून अप्रतिम लाजवाब चौकार पाहिला. 19 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षण विखुरलेला. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवरती दिवेश पाटीलला आसरा नक्कीच काढलाय. समोर फलंदाज एक हार्ड फलंदाज आशिषला पाहू शकाल. समोर खेळण्याचा प्रयत्न, प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क जुलत नाही आहे आणि चेंडू सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसरत. डॉट चेंडूची सांगता. समोर फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय, सलामीवीर फलंदाज आपण आशिष पाटीलला आपण पाहतोय. शांत आहे अद्याप तरी मी म्हणेन. हो प्ले समोर चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु डिफेन्स करतायत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव जोखीम आहे, हाय रिक्स हाय बेनिफिट्स, परंतु चेंडू मात्र हातामध्ये नव्हता. त्या कारणास्तव इथे 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिलं गेलं तर गणरायाचा शुभांक 21 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी ब्लॉक हॉलमध्ये फेकण्याचा प्रयत्न करतात परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल जरी झालं परंतु खूप चांगलं टेकअप त्याने त्या ठिकाणी पाहिलं. दिवेश पाटील पहिल्या चेंडू डॉट पाहिला, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. 21 धावा धावफलकावरती. संत आणि सावध सुरुवात आपण जय चेरोबा 11 चांगली टीमच्या बाजूने पाहतो. महत्त्वपूर्ण या ठिकाणी आपण पाहिलं गेलं 3 फलंदाजांचा घाशा इथे गुंडाळला गेला परंतु संपूर्ण जबाबदारी आशिषच्या खांद्यावरती. फुलर लाईनचा चेंडू होता मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. 360 मध्ये नटराज स्टाईलनं खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एक पायचा इशारा तो पंचांच्या माध्यमातून अनेकदा अंकित केली जाईल. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, भरपूर प्रॅक्टिस करतायत दिवेश पाटील. आपण पाहतोय क्रिकेटला भगवंत मानतात ते आणि क्रिकेटला भरपूर पसंती ते देखील देत आहेत. दिवेश पाटील षटकातील पुढील चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फसवा चेंडू. नक्कीच जबरदस्त चेंडूची फेकी इथे केली जाते. दिवेश नावाचा वादल इथे चमकतोय आणि जबरदस्त कामगिरी. शेवटचे 2 चेंडू या षटकातील बाकी असताना समोर फलंदाज आपण पाहतो मंगेशच्या बॅट्समधून एक जबरदस्त चौकार पाहिला परंतु गोलंदाज तितका चाणाक्ष. समोरच्या दिशेनं बॅक टू द बॉलर आपण या ठिकाणी पाहिला. डॉट चेंडूची जबरदस्त गोलंदाजी करत असताना दिवेश नावाचा वादल इथे मात्र जबरदस्त कामगिरी करत असताना षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू. ओहो यावेळी चांगला फटका, जबरदस्त प्रहार, गॅप आहे मोठा, धावसंख्येचा नाही तोटा. चाललाय चेंडू सीमा पार. 4 रन. 660 नंबर वाला रायगड ठाण्याचा फेमस 660 नंबर वाला रायगड ठाण्याचा फेमस 4 बांगड्यावाला वाडीवाला सतीश भाई आणि पिया मटपू गाडीवाला सतीश भाई वॉचमनवाला वाडीवाला सतीश भाई आणि पिया मटपू गाडीवाला सतीश भाई. चार बांगड्यावाला वाडीवाला सतीश भाई.
मास्टर प्रवीण. 3 षटकाची समाप्ती. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिल्या गेले तर तब्बल 26 धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या, त्या मात्र 5, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 14 आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 6. एकूण 7 धावा आल्यात या षटकामध्ये. खूप चांगली गोलंदाजी चौकार देऊन देखील मी नक्कीच दिव्यचा कार्यार्थांना अभिनंदन करीन. खूप चांगली कौतुकास्पद कामगिरी त्याच्या माध्यमातून. अंतिम 2 षटक, हाणामारीचे षटक. या ठिकाणी आपण गोलंदाज आपण पाहतोय अभि पाटीलचा अस्त्र. डान्सर एंड करणं गोलंदाजी सज्ज. क्षेत्ररक्षण विखुरलेला मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये फास्ट केला. आपण टाइम अलर्ट असेल पहा गोलंदाजीसाठी. गोलंदाजी ते आपण अभि पाटील आपण या ठिकाणी पाहतोय. सलामीवीर आशिष. स्ट्राइक एंडवरती पुन्हा एकदा जबरदस्त तडाखा. स्विच हिटचा असा चेंडू सीमा पार. F1 क्वालिटीचा ग्रेट षटकार. समाजसेवक डॅशिंग भारी, समाजसेवक डॅशिंग भारी. कधी कुणाला झुकला नाही, कधी कुणाला झुकला नाही. आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लय वेगळीच चर्चा आहे. आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लय वेगळीच चर्चा आहे. आमच्या किशोर दादाच्या नावाची लय वेगळीच चर्चा आहे. आमच्या किशोर दादाच्या नावाची या गावात चर्चा आहे. क्या बात आहे. चला प्रेक्षकांना नक्कीच सूचना देतो आम्ही, कारण जेवणाची सुरुवात झाली आहे तर नक्कीच नॉनव्हेज जेवणाचा आपण आस्वाद जरूर घ्यायचा आहे. आरके इंटरप्राइजेस अर्थातच जय चेरोबा 11 सांगली टीमचा हा तालणार आशिषच्या बद्दल आपण चर्चा केली तर हा जबरदस्त हाय स्कोअरमध्ये 4 रँकमध्ये चालणारा फलंदाज होता. मागच्या वेळेस पुन्हा एकदा वॉड शॉट. जबरदस्त नेत्रदीपक कामगिरी. चेंडू चाललाय धन 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 करत आउट ऑफ द पार. 4 रन. ओटी भरिनी प्रियंका वैनिनी. गणोबा देवाच्या दर्शनाली डॉली आणि ती जान्हवी. देवीचा आशीर्वाद, गणोबा देवाचा आशीर्वाद. किशोर दादाच्या पाठीशी हाय, प्रियंका वैनीच्या पाठीशी हाय. धन्यवाद. एकूण धावसंख्या धावफलका तुम्ही चर्चा केली. नक्कीच आशिष पाटीलचा असरा स्विच इटचा बादशाह म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा वॉड शॉट. पुन्हा एकदा नेत्रदीपक कामगिरी. चाललाय चेंडू स्क्वेअर लेग विकेटच्या वरनं चेंडू सीमा पार षटकार. मी खेळाडू नाही, मी असाच खेळतो, मी असाच फोडतो हेच सांगण्याचा प्रयत्न तो मैदानावरती करत असताना आशिषचा वादल इथे मात्र दाखल होताना. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिले गेल्यात तर तब्बल 42 धावा धावफलकावरती. इथे गोलंदाजीचा आपण विचार केला तर अभि मात्र कुठेतरी मागडा बनत चाललाय. 2 षटकार 1 चौकार आणि इथे अप्रतिम लाजवाब पारदर्शक कामगिरी करत असताना आशिष पाटीलचा वादल मैदानावरती घुमला गेलाय. पुन्हा एकदा डायरेक्ट फुल टॉस चेंडू होता तर नक्कीच तो स्क्वेअर लेग रिजनमध्ये त्याला ड्राईव्ह करतात. एक धाव सहजरित्या पूर्ण. एका धावच्या बरोबरीने संघ पुढे जाऊन सरसावतो. एकूण धावसंख्या धावफलकावरती 43 धाव षटकातील अंतिम 2 चेंडू प्रगतीपथावर. अभि पाटील थोडासा मागडा बनत चालले. पहिल्या 3 षटकामध्ये गोलंदाजीचा वर्चस्व राहिला होता उत्तरची टीमचा, परंतु इथे मात्र 4थ्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना आशिष पाटीलला आपण या ठिकाणी पाहतो. आता स्ट्राईक एंडला आपण खेळताना पाहतोय तो मात्र मंगेश पाटील आहे स्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा खटकायत आहे. शॉर्ट टर्माइंडमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु एकच धाव मिळेल. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला. एकूण धावसंख्या 44 धाव धावफलकावरती. षटकातील शेवटचा चेंडू अभि पाटील यांच्या षटकातील. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय रन मशीन. सगळी टीमची रन मशीन आपण म्हणतो. सातत्यानं खूप चांगली कामगिरी आशिष पाटील सातत्याने प्रत्येक मैदानावरती तो आपल्या नावाची चर्चा करीत असतो. गोलंदाज सज्ज. शेवटचा चेंडू आशिष साठी. पुन्हा एकदा स्विचचा असर बाहेर काढलाय परंतु इथे टायमिंग व्यवस्थित जुळत नाही आहे. तत्पूर्वी मिळेल एकच धाव आणि षटक क्रमांक 4चा या ठिकाणी खेळ समाप्त होते. 4 षटकांची समाप्ती. एकूण धावसंख्या धावफलकावरती. चला पाणी घेऊन चला आपण. पारस
इथे मात्र जबरदस्त गोलंदाजी करावी लागेल अविनाश पाटीलचा अस्त्र शेवटचा षटक हाणामारीचा षटक गोलंदाज सज्ज असताना आपण पाहतो अविनाश शेवटचा षटक हाणामारीचा षटक या ठिकाणी पाहतोय जास्तीत जास्त मात्र आशिषला मात्र स्ट्राईक वरती असणं गरजेचं कारण आशिष मध्ये ताकद आहे होश आहे जज्बा जुनून आणि एक पॉवरफुल फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं हाणामारीचा षटक षटकार चौकार षटकार इथे मारावे लागतील गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय अविनाश पाटीलचा अस्त्र पहिला चेंडू यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थितरित्या जुळून येत नाहीये ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु मिळेल बाईटच्या स्वरूपात एकच धाव एका धावच्या बरोबरीने संघ पुढे सरसावलाय एकूण धाव संख्या 46 सर टॉस आपण नक्कीच करणार नेक्स्ट ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न एक धाव सहजरित्या पूर्ण मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक आता मात्र आशिषकडे असणार यात शंका नसणार आहे कारण एक धाव अंकित केलं 14 मध्ये 28 धावा त्याने आपल्या टीमसाठी बनवल्यात परंतु आता शेवटचे 4 चेंडू हातामध्ये आहेत आता हाणामारी षटकार चौकार षटकार इथे मात्र खेचावं लागेल कारण समोर संघ तितकाच पॉवरफुल आहे उत्तर शिव टीम गोलंदाज सज्ज षटकातील पुढील चेंडू आशिषसाठी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पण आमच्या दिशेने वळतायत सचिनजी कडू सरांचा इशारा तर वाईटची खून इथे केली जाते आणि एक धाव मात्र नक्कीच मिळेल टीम सांगली टीमला एकूण धावसंख्या धाव फलकावरती पाहिल्या तर 48 धावा आहेत धाव फलकावरती 48 धावा धाव फलकावरती समोर फलंदाज आशिष चांगली गोलंदाजी मात्र या ठिकाणी आपण होताना पाहतोय हाफ ट्रॅकवरचा चेंडू क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्याच्या अवक्याच्या बाहेर 1 बाउन्स आउट ऑफ द पार चेंडू सीमा पार 4 रन पण सांगली टीमच्या 50 धावा कंप्लीट होऊन एकूण धावसंख्या धाव फलकावरती 52 क्या बाद आहे सुरेख फलंदाज आता रौद्ररूप धारण केलाय फलंदाज षटकातील शेवटचे 3 चेंडू समोर फलंदाज आशिष पाटील फुलर लाईनचा चेंडू होता ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता चेंडू शॉर्ट बीट ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत एकच धाव एका धावच्या बरोबरीनं संघ पुढे सरसावता एकूण 43 धावा 53 धावा धाव फलकावरती भरपूर थकवा जाणवतोय आशिषच्या चेहऱ्यावरती सुरुवातीपासून खेळ करत असताना 16 चेंडूमध्ये तब्बल टीमसाठी त्यांनी 33 धावांची कामगिरी केली आहे सुरेख फलंदाजी षटकातील अद्याप देखील काही चेंडूचा खेळ बाकी हो त्यावेळी LBW फलंदाज बाद या ठिकाणी मंगेश पाटीलला परतावं लागेल किशोरची रॉयल माणूस धानसर गावाचा 4 चौघात निघतोय नाव आमच्या किशोर दादाचा किशोरपूरची रॉयल माणूस धानसर गावाचा 6001 लक्की नंबर त्याच्या हो गाडीचा जाईल तिथं डंका वाजतई
पाहिलं तिथं डंका वाजतय त्याच्या नावाची चर्चा बाय त्याच्या नावाची चर्चा बाय आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लय वेगळीच चर्चा हाय आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लय वेगळीच चर्चा हाय आमच्या किशोर दादाच्या नावाची रमाकांत पाटील शेवटचा चेंडू या सत्रातील टार्गेट सेट केला जाईल. एकूण धावसंख्या पाहिल्या गेल्या तर 53 धावा फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज सज्ज समोरच्या दिशेनं आलेला प्रहार 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 चेंडू सीमा पार हेवन क्वालिटीचा ग्रेट षटकार. झाली या गर्दी चौकार षटकार बघायला या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा धांदली गावाला आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. गणेश्वर क्रिकेट संघाने केलं आयोजन भारी साक्षी स्टार सर्व्हिसने केली नियोजनाची तयारी नावाजलेले खेळाडू आले नावाजलेले खेळाडू आले क्रीडा कौशल्य दावायला या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा धातरी गावाला या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. लाडका आयोजक इनाम फुलीचा सतीश दादा म्हात्रे मान्यवरांचा सत्कार करतोय संजय. पहिल्या सत्र इथे कंप्लीट झालं. 59 धावा झाल्यात आणि 60 धावांचं आव्हान इथे मात्र पार पाडावं लागेल. नक्कीच उत्तरची टीमला काय करणार काय बिघडणार आमचे बंधुतुल्य मित्र नक्कीच योगेश मडी सरांचा आवाज दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू. हॅलो चेक. थँक्यू सो मच साईनाथ राजे. बघा विजेता संघ लक्ष असू द्या सामना कोणताही संघ जिंकू द्या तुम्हा लगेचच मॅच खिळकाळी संघाच्या विरुद्ध आपल्याला खेळायचे त्यामुळे लक्ष असू द्या आणि खिळकाळी संघ आपण जास्त काही लांब जाऊ नका कारण लगेचच आपला सामना होणार आहे या गोष्टीची आपण नोंद घ्या. सेकंड मॅच त्या ठिकाणी कारण रोज तुम्हाला 2 संघ सुपर 8 मध्ये दाखल केले जातील. आजचा दिवस आपण पहिला पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये जयदुर्गा रोहिंजन संघाला खिडकाई संघाने परास्त केलाय परंतु आता दुसऱ्या मॅच मध्ये जय गावदेव प्रसन्न फायटर उत्तरशिव विरुद्ध जय चेरोबा सांगडे ही लढत तुम्हाला पाहायला मिळाली. पहिल्या सत्रामध्ये सांगडे संघानं बॅटिंग केली तर 59 धावा टार्गेट दिलंय म्हणजे सांगडे संघाने 58 धावा केल्यात.
60 धाबाचं टार्गेट दिलेत. 59 धाबा पहिल्या सत्रामध्ये केल्यात टीम RK 11 जय चरोबा सांगडे संघ एकमेकाविरुद्ध खेळत आहेत. आजपासून साक्षी स्टार चषकाला सुरुवात झाली. खरं तर तुम्ही पाहताच व्यासपीठाच्या समोरच अगदी चमचमणाऱ्या ट्रॉफ्या या ठिकाणी पाहायला मिळतात. आल्या आल्या प्रत्येक संघाच्या खेळाडूला मंत्रमुग्ध करणाऱ्या आहेत. आणि त्याच्यापेक्षाही तुम्ही ज्या मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षणासाठी ज्या स्पोर्ट्स सायकल पाहता, एक लकी ड्रॉ साठी आहे. काय सुंदर आणि आकर्षित असणाऱ्या ह्या स्पोर्ट्स सायकल तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. अशा सायकल्स फार कमी ठिकाणी असतात आणि त्या उपलब्ध केल्यात. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीजची बाईक तुम्ही सध्या पाहतायत, परंतु ती बाईक कोणत्याही संघानं खेळाडूनं जिंकू द्या, ज्या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीजची बाईक मिळेल त्या संघाचे 16,000 रुपये या ठिकाणी कट करण्यात येतील. याची नोंद प्रत्येक दिवशी तुम्हाला देण्यात येईल आणि याची नोंद आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. थैंक यू सो मच साईनाथ राजे, बहुत बहुत शुक्रिया. दोपहर का सत्र आप देख रहे हैं. बिल्कुल एक बड़ी प्रतियोगिता साक्षी स्टार ट्रॉफी 2025 का शानदार पर्व और ये दूसरा मुकाबला आप देख रहे हैं. एक तरफ जय गावदेव प्रसन्न फाइटर उत्तरशिव बनाम RK 11 जय चेरोबा सांगड़े टीम जिन्होंने 59 रन बनाए, 60 रनों का टारगेट, और टारगेट का पीछा करने के लिए सलामी जोड़ी मैदान पर उत्तरशिव टीम की ओर से पहुंच चुकी है. देवेश पाटिल और रितेश पाटिल ये ताकतवर दो बल्लेबाज मैदान पर पहुंच चुके हैं. दोनों टीम को हम शुभकामना देंगे. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. एक अच्छा क्रिकेट दर्शकों को देखने मिलेगा. सभी का फिर एक बार स्वागत. मुकाबला स्टार्ट, गेम स्टार्ट. पहली गेंद मिड ऑन में खराब फील्डिंग और गेंद निकल चुकी है बाउंड्री लाइन के बाहर. सीमा रेखा के बाद 4 रन. प्रेक्षकांची झाली या गर्दी, सौंदर्य षटकर बघायला या सतीदादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला. आमच्या सतीदादाची क्रिकेट स्पर्धा धांदर गावाला. आमच्या सतीदादाची. काफी अच्छी शुरुआत मैदान पर आप देख रहे हैं. बिल्कुल आज पहले दिन में पहला मुकाबला आप सभी ने देखा होगा. बिल्कुल पहले मुकाबले में शानदार प्रदर्शन किया था टीम खिड़काली के बल्लेबाजों ने. खासतौर पर महेश पाटिल ने इंप्रेसिव बल्लेबाजी की, मुकाबला जीता. उसके बाद ये मुकाबला आप देख रहे हैं. बिल्कुल एक पुरानी चावल इकबाल शेख दानसर वाला पहुंच चुके. भाई आपका स्वागत है, आइए मंच के ऊपर. इस बार पॉइंट के ऊपर से अपर कट के माध्यम से गेंद को खेला बाउंड्री लाइन की तरफ, और जब तक गेंद को रोके तब तक यहां पर 2 रन पूरे किए. अच्छी फील्डिंग, 2 रन बचाते हुए अपने टीम के लिए. 2 रन के साथ टीम का टोटल आगे बढ़ता हुआ 6 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर. 60 रनों का टारगेट है, यानी कि प्रति ओवर आपको 12 रन बनाने. हर गेंद के ऊपर 2-2 रन की आवश्यकता है. 12.00 की आस्किंग रन रेट से मुकाबला आपको जीतना होगा. एक बेहतरीन मुकाबला. इसके बाद सेकेंड राउंड का मुकाबला विनिंग टीम के साथ खेलेगी खिड़काली टीम. बड़ा मुकाबला जरूर होगा, कहीं मत जाना. दर्शकों को खाने का इंतजाम भी इस प्रतियोगिता में किया है. स्वीट शीट पहले ही मन बनाया था और गेंद इस बार जारी है थर्ड मैन क्षेत्र में. सीमा रेखा के बाद 4 रन. पहले गेंद में जो गलती की थी सांगड़े टीम के फील्डर ने, उसके बाद और एक चौका था. बट कुल मिला के 10 रन 3 गेंद पर पहुंच चुके हैं टोटल. अभी भी जीत के लिए 50 की आवश्यकता है. हर गेंद के ऊपर आपको संघर्ष करना होगा, क्योंकि ये पिच आप देख रहे हैं जो पाटा के पिच है और पूरी तरह से बल्लेबाजों को ज्यादा मददगार रहेगी. और इस समय में आप इस तरह से गलतियां करोगे तो फिर उसका भुगतान आपके पूरे टीम को करना पड़ेगा. इस समय केवल 3 गेंदें फेंकी है, रन बने स्कोरबोर्ड के ऊपर 10 रन. उत्तर शिव बनाम सांगड़े के बीच है मुकाबला. फॉर्चून इवेंट के माध्यम से ये मुकाबला आप देख रहे हैं मैदान पर. बहुत सारे दर्शक हैं जो यूट्यूब के माध्यम से भी मुकाबला देख रहे हैं, उन सभी का स्वागत.
इस बार बेहतरीन शॉट, इंतजार किया और आखिरी मोमेंट में बल्ले का पेस ओपन किया, गेंद को फेंक दिया सीधे लॉन्ग लेग के ऊपर से सीमा रेखा के बाहर और एक ब्रांडेड सिक्सर। क्रिकेट संघाने केलं आयोजन भारी, साक्षी स्टार सर्व्हिसने केली नियोजनाची तयारी, नावाजलेले खेळाडू आले। तो बिल्कुल अब मुकाबले की बात करेंगे तो काफी दमदार शुरुआत मैदान पर पहले ही दिवेश पाटिल का बल्ला गर्म हो चुका है। पहले गेंद में उन्हें जो बिल्कुल एक मौका मिला, भाग्य ने साथ दिया था। ये अच्छी गेंद बिल्कुल पैरों पर की थी। अपील स्ट्रांग है, अपीलों में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास की कमी। मेन अंपायर की भूमिका निभा रहे सचिन कडू, मैन फ्रॉम रोइंजन। दूसरे लेग अंपायर की बात करेंगे कैलाश पोरजी, मैन फ्रॉम धानसर। ये दो अंपायर आप देख रहे हैं मैदान पर। रन संख्या इस समय टोटल पहुंच चुकी है 16 रन के ऊपर। प्रति ओवर 12 की औसत है। 5 गेंदें 16 रन। इस ओवर की अंतिम गेंद है पहले पावर प्ले में। अच्छी गेंद सामने की तरफ खेला, फील्डर है दूर। जब तक गेंद को उठाए फेंके, वाइडिश लॉन्ग ऑन में थोड़ी सी मिसफील फिर एक बार देखने मिली। नतीजा 2 रन आए अंतिम गेंद के ऊपर। पहला ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची 18 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर टीम उत्तर शिव। पहला ओवर के समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है टोटल 18 रन। जीत की बात करेंगे तो अभी भी यहां से मुकाबला जीतने के लिए 42 और रनों की आवश्यकता है आने वाली 24 गेंदों के ऊपर। मुकाबला अभी खत्म नहीं है, यहां सांगड़े टीम को संघर्ष करना पड़ेगा, क्योंकि कहा जाता है ना कि बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता, और जब तक ना पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता। बिल्कुल आपको एक अच्छी कोशिश करनी होगी। पहला विकेट के लिए बहुत बढ़िया पार्टनरशिप पहले ओवर में। ये बिल्कुल यहां पर लो पुलटॉस की गेंद पॉइंट के ऊपर से खेल दिया, कवर बाउंड्री लाइन के ऊपर। धन 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 करती हुई गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाद 4 रन। साक्षी स्टार चषक ठेवलाय धानसरे गावाला, साक्षी स्टार चषक ठेवलाय धानसरे गावाला। पहले ओवर में आशीष मात्रे का स्वागत किया था 4 के साथ। इस बार दूसरे ओवर की पहली गेंद सूर्यकांत पाटिल का भी स्वागत किया 4 के साथ। वेलकम टू द ग्राउंड। डॉट की समाप्ति। एक एक डॉट बॉल टीम को कमबैक दिला सकता है, मजबूती दिला सकता है। यह सोच रखनी पड़ेगी यहां से सांगने टीम के गेंदबाजों को। सीजन की शुरुआत है, शुरुआत में आप जितना बेहतर चाहते हो उतना बेहतर क्रिकेट नहीं देखने मिलेगा, क्योंकि प्रैक्टिस की कमतरता रहती है। प्रैक्टिस मैन इज परफेक्ट मैन, इसलिए कहा जाता है ना, प्रैक्टिस मैन इज परफेक्ट मैन। आपका सराह भी आपको अच्छी तरह से बनाता है। और बिल्कुल आज यहां बहुत दिनों के बाद टीम उतरी है। सीजन खत्म होने के बाद बारिश बहुत देर तक चली और बारिश ने बहुत सबकी वाट लगाई। टूर्नामेंट सब आगे के आगे निकले। और आप टूर्नामेंट की बात करेंगे, आज नागसरी में प्रतियोगिता शुरू है, नितस में, अपने इस विभाग में 3 बड़ी टूर्नामेंट। अपील स्ट्रांग है और ये क्लिंग बोल्ड शायद बल्लेबाज के पारी का अंत हुआ है। पहला करारा झटका मैदान पर लगता हुआ रितेश पाटिल बैक टू द डगआउट। सफलता प्राप्त की यहां पर गेंदबाज सूर्यकांत पाटिल ने।
विकास पोरजी ते उपस्थित आहेत, मनपूर्वक आपलं स्वागत आहे. हॅलो, सन्माननीय राजेश तांबोली व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेतात. जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर यांच्या वतीने आपले आम्ही स्वागत करत आहोत. आखिरी 2 गेंदें बची है. पहले गेंद में चौका आया था, बिल्कुल इसका जिक्र होगा. और नए बल्लेबाज आए, जो जोरदार अपील है. कोशिश थी शायद यहां, ये देखिए ये होता है पहले शुरुआत के टूर्नामेंट में. रन 2 बने तेजी के साथ. लेग बिफोर की अपील थी. बिल्कुल अंपायर कैलाश सदापुरजी ने देखा कि लेफ्ट स्टंप के थोड़ी बाहर वाली गेंद थी, उन्होंने नॉट आउट करा दिया. और नतीजा यहां 2 रन बने. डायरेक्ट थ्रो किया, बैकअप में जो खिलाड़ी थी उनके हाथ से गेंद निकल गई, उसके बाद 2 रन बने. 2 के साथ रन संख्या पहुंची 24 रन के ऊपर. अभी भी यहां 36 की आवश्यकता है. इस ओवर की 2 गेंदें, अभी भी आखिरी गेंदें शायद. इस बार देखिए खेलना चाहते थे, कहीं गेंद गई कहीं. नतीजा गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. ये किस्मत का साथ है बिल्कुल उत्तर शू टीम के पास. और गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. गणेश्वर क्रिकेट संघानी इंदापुरीच्या सती सदानी मनासाठी विला चषक मनासाठी विला. साक्षी स्टार चषक ठेवलाय धानसर गावाला. क्रिकेट स्पर्धा केली आयोजित धानसर गावाला. साक्षी स्टार चषक ठेवलाय धानसर गावाला. क्रिकेट स्पर्धा केली आयोजित धानसर गावाला. डीजे सागर प्रवीण मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. पीजे क्रेन सर्व्हिसचे प्रॉपरेटर आदरणीय श्री जितेश पाटील रोंझन यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर यांच्या वतीने जितेदादा पाटील आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तो जी हाँ, बिल्कुल यहां पर बात करेंगे. ओवर नंबर 2 की समाप्ति हुई. 2 ओवर में रन संख्या की बात करेंगे. 1 विकेट के नुकसान पर 28 रन जीतने के लिए अभी भी 32 की आवश्यकता है आने वाली 18 गेंदों के ऊपर. राह संघर्ष की जो चलता है सूर्य बनकर वही आगे निकलता है. बिल्कुल आज सूर्य की तरह आपको चमकना होगा मैदान पर, क्योंकि आज से टेनिस बॉल क्रिकेट का सीजन शुरू हो चुका है. अब कई सारी बड़ी बड़ी टूर्नामेंट आपको अपने विभाग में देखने मिलेगी. रायगढ़ थाने में सबसे अधिकतर ज्यादा क्रिकेट खेली जाती है टेनिस बॉल की. सबसे बड़ी बड़ी टूर्नामेंट रायगढ़ और ठाणे में होती है. और बिल्कुल बात करेंगे आज धानसर में ये प्रतियोगिता साक्षी स्टार ट्रॉफी 2025 का शानदार पर्व. चलो जल्दबाजी करें किस बात, आप इतना देर नहीं कर सकते. 1 ओवर के लिए केवल 5 मिनट का समय दिया जाता है और उनमें भी 20 मिनट में आपको 4 ओवर कंप्लीट करने हैं. अन्यथा आपको एक फील्डर सर्कल में लगाना होगा. इस बार हवा में गेंद, फील्डर पहुंचे, चिड़िया छिप गए खेत में. नामी बल्लेबाज दिवेश पाटिल के पारी का अंत हुआ. अभी भी कमेंटर बॉक्स में यही चर्चा थी कि दिवेश पाटिल अंत तक रहेंगे तो ये मुकाबला जल्द खत्म करेंगे. मगर इस बार तीसरे ओवर की पहली गेंद में चलते बनाया. रमाकांत पाटिल को सफलता मिली. अरे कोण रे आला तो धानसर वाला, तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. नए बल्लेबाज मैदान पर पहुंचे देवेश पाटिल. इस बार भी हवा में, फील्डर की गलती, गेंद निकली बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन.
जीतने के लिए अभी भी 27 की आवश्यकता। गेंदबाज तैयार, फिर एक बार एक्रॉस द बैट खेलना चाह रहे। ओह, नॉस्ट्रेक के बल्लेबाज बहुत ही आगे आए थे, बिल्कुल इस ओवर में 4 गेंदे 5 रन, एक सफलता। जो मेन विकेट थी वो इस बार मिड विकेट में फील्डर तैनात। इस बार भी विकेट का पतंग। जैसे आए थे मैदान पर मानो कुणाल पाटिल लौटे मैदान के बाहर। विकेट नंबर 3। यहां पर और एक विकेट। गेंदबाज की बात करेंगे तो इस समय रमाकांत पाटिल एक अनुभवी गेंदबाज है। बहुत साल से इस खिलाड़ी को हम सांगड़ी टीम में देखते हैं और जो गेंदबाजी एक ही एक्शन से करते हैं मगर दोनों तरफ घुमाते हैं गेंद को। बल्लेबाज इनकी गेंद को पढ़ना बहुत मुश्किल है। लेग ब्रेक करते, कभी ऑफ ब्रेक करते, कभी सीधे भी गेंद डालते हैं। तजुर्बा है, अनुभव है इसके गेंदबाज के पास। इस बार भी हवा में एक ही ओवर में 3 विकेट। रमाकांत पाटिल का ओवर रहा सक्सेसफुल। ओवर की समाप्ति 3 और 3 ओवर के बाद 4 विकेट के नुकसान पर 33। जीतने के लिए अब चाहिए 12 गेंदे, 27 रन की आवश्यकता। आयोजक नागपुरीचा सतीश दादा म्हात्रे, मान्यवरांचा सत्कार करतोय संजय भाऊ म्हात्रे। केला आमंत्रित विजय पाटीलला, केला आमंत्रित निलेश भोईरला आणि त्या समीर दळवीला। या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला, आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा धानसरी गावाला। या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला। पहिले बक्षीस 1 लाखाचे, दुसरे 50,000। तिसरे आणि चौथे बक्षीस 25,000। ठाणे विरुद्ध रायगड सामना, ठाणे विरुद्ध रायगड क्रिकेट सामना 26 जानेवारीला। या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला, या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा धानसरी गावाला। आमच्या सतीश दादाची क्रिकेट स्पर्धा मामाच्या गावाला। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद यहां से उत्तरशु टीम की टोटल 33 रन 4 विकेट के नुकसान पर। जिस टीम की शुरुआत पहले ओवर में 18 बनी थी, उस टीम की शुरुआत उस टीम ने 3 ओवर में केवल 33 बनाए। 7 गेंदों में 22 रन थे। उसके बाद 11 रन बनाने के लिए तकरीबन 11 गेंदें लगी। यह कमबैक होता है और सांगली टीम इसीलिए तो जानी जाती है। इस बार पहली गेंद एक्रॉस द बैट खेलना चाहते थे। बैकवर्ड स्क्वायर लेग में खिलाड़ी तैनात और जब तक गेंद को फील्ड करे तब तक 1 रन का इजाफा और इसी सिंगल के साथ रन संख्या पहुंची है 34। सिंगल डबल से मुकाबला आगे बढ़ रहा है मगर इक्का दुक्का से यह मुकाबला आप नहीं जीत सकते क्योंकि जीतने के लिए अब चाहिए 11 गेंदे और 26 की आवश्यकता। 11 गेंदे 26। बहुत सारे मुकाबला दर्शक देख रहे हैं। उन सभी प्यारे दर्शकों का हम स्वागत करेंगे। यूट्यूब के माध्यम से भी कई सारे दर्शक हमारे साथ ज्वाइन हो चुके। फॉर्चून इवेंट के माध्यम से कई सारे दर्शक घर बैठे भी ये मुकाबला देख रहे हैं, उनका स्वागत है। सांगड़ी बनाम उत्तर शिव। फुल टॉस गेंद बदल दिया पर बैकवर्ड स्क्वायर में कोई खिलाड़ी नहीं थे। गेंद सीधे बाउंड्री लाइन के पार 4 रन
और अब टीवी अंपायर को रेफर किया, हाइट फैक्टर चेक करेंगे तीसरे अंपायर। अब इट्स अ नो बॉल। 1+5 ये कमबैक हो सकता है टीम के लिए। ये यहां पर भाग्य ने साथ दिया है टीम उत्तर शिव का। रन संख्या पहुंची है टीम की टोटल 39। 21 रन की अब आवश्यकता होगी। देखिए एकाध खराब गेंद आपके मुकाबले में कितना परिवर्तन लाती है। और बिल्कुल जैसे ही ये नो बॉल मिली उसमें चौका मिला। अब यहां पर मौका है उत्तर शिव टीम के पास मुकाबला जीतने का। 21 की आवश्यकता। मुकाबले की बात करेंगे तो अब 11 गेंदे 21 रन और गेंदों के बीच अंतर है केवल 10 का, यानी कि मुकाबला अभी भी बैलेंस है। जी हाँ बिल्कुल ये मुकाबला बैलेंस है। अब यहां से अच्छी बल्लेबाजी होगी तो उत्तर शिव टीम ये मुकाबला जीतेगी, यहां से अच्छी गेंदबाजी होगी तो मुकाबला जीतेगी। मगर अंतिम ओवर कौन करेगा इसके ऊपर निर्भर है। शायद रमाकांत पाटिल का ओवर बाकी है। सूर्यकांत ने दूसरा ओवर डाला है, तो बिल्कुल अब अंतिम ओवर कौन डालेगा। अंकुश बॉम्बे भी पहुंचे, स्वागत है। इस बार भी कैच ड्रॉप, कैचेस विन द मैचेस। कितनी बार कहा कि अंकुश बॉम्बे यानी कि बुरदुल टीम पहुंची अब मुकाबला खेलने के लिए। तीसरा मुकाबला वो खेलेगी। मगर इसके बाद जो मुकाबला होगा विनिंग टीम बनाम टीम खिड़काली के बीच मुकाबला होगा। डॉट गेंद की समाप्ति। एक एक बॉल के ऊपर मुकाबला अब आगे बढ़ता हुआ। जिस तरह से हम मुकाबला देख रहे हैं, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर है और वही मुकाबला मैदान पर चलता हुआ। बिल्कुल ये मुकाबले की बात करेंगे उत्तर शिव बनाम सांगड़े के बीच मुकाबला। इस ओवर में गेंदे हो चुकी है कुल मिला के 3 गेंदे। 9 गेंद में अब 20 की आवश्यकता है। आने वाली 3 गेंदे ही यहां पर मुकाबले का फैसला बताएगी कि किसकी तरफ ये मुकाबला झुक सकता है। 3 गेंदे बहुत इंपॉर्टेंट है इस ओवर में। सूर्यकांत पाटिल फिर एक बार तैयार। इस बार बेहतरीन शॉट बल्ले के बीचों बीच सीधे हमारे कमेंट्री बॉक्स के ऊपर से जा चुकी है गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन। आदिवासी दलित बहुजनांचा बुलंद आवाज धनानीला, लावा दिबा पाटलांचं नाव विमानतळाच्या कमानीला, लावा दिबा पाटलांचं नाव विमानतळाच्या कमानीला, लावा दिबा पाटलांचं नाव विमानतळाच्या कमानीला। सूर्यकांत पाटिल का पहला ओवर जिनमें 8 रन आए थे, मगर ये ओवर थोड़ा सा महंगा साबित हुआ है। अभी तक तो हम बात करेंगे तो 13 रन उन्होंने खर्च किए हैं। अभी गेंदे हुई है केवल 4 गेंदे 13 रन। टर्निंग पॉइंट वाला ओवर था। मैंने इसलिए कहा कि इस ओवर में मुकाबले का फैसला होगा दोस्तों हार या जीत का। मगर आप उत्तर शिव टीम थोड़ी मजबूत स्थिति प्राप्त करते हुए कमाल की शॉट, पिछली गेंद में छक्का दागा। देवेश पाटिल एक ताकतवर बल्लेबाज है और उनके बल्ले से छक्का देखने मिला। टीम की टोटल 46 रन पहुंच चुके हैं, यानी कि अब जीतने के लिए केवल 14 रन की आवश्यकता है। 8 गेंदे 14 रन। अभी भी वक्त है यहां पर टीम के पास। बिल्कुल हमारे साहिल दादा केनी मानकोली जिन मुकाबला देख रहे हैं, आने वाले समय में एक बहुत बड़ी प्रतियोगिता जो हर साल होती है, स्वर्गीय कबीर निर्मल स्मृति चषक मानकोली, जहां पर रायगढ़ डिस्ट्रिक्ट की भी बहुत सारी टीमें होती है। और बिल्कुल इनका अनाउंसमेंट थोड़ी देर में हम करेंगे। साहिल दादा केनी आपका स्वागत है। और उनके साथ में हमारे किरण दादा तरे भी मुकाबला देख रहे हैं। भिवंडी से ये मुकाबला देख रहे हैं, स्पर्धा देख रहे हैं, बिल्कुल लुप्त उठा रहे हैं यूट्यूब के माध्यम से। आपका स्वागत है किरण दादा तरे और साहिल दादा केनी, आपका भी इस प्रतियोगिता के माध्यम से हम स्वागत करते हैं।
और जीत की बात करेंगे तो अब मुकाबला आगे बढ़ता हुआ जीतने के लिए चाहिए 7 गेंदे 12। ये देखिए 7-12 का समीकरण पहुंच चुका है। अभी भी दिल्ली दूर नहीं है दोनों टीम के लिए। आने वाली आखिरी गेंद किस तरह से होती है, यदि गेंद डॉट या विकेट आती है तो सांगली टीम मुकाबले में मजबूत स्थिति प्राप्त करेंगे, या आखिरी गेंद में इक्का दुक्का चौका छक्का तो फिर उत्तर शिव टीम यह मुकाबला जीत की ओर जा सकता है। देखना है आखिरी गेंद इस ओवर की। सूर्यकांत पाटिल गेंदबाजी करेंगे। अच्छी गेंद सामने की तरफ, स्क्रीन के सामने बिल्कुल तेज तरार, लॉन्ग ऑन में गेंद, 1 बाउंस ओवर द लाइन, 4 रन। और आखिरी गेंद में आया चौका। अब आखिरी ओवर बचा है, 6 गेंदे जीतने के लिए चाहिए 8 रन की आवश्यकता। बंगला माड़ी किराया गाडी फॉर्च्युनर ऑडी, समर्थ कृपा बंगला माडी किराया गाडी फॉर्च्युनर ऑडी, वागणं तयाच हाय फाय आहे, वागणं तयाच हाय फाय, असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई, असा दिलाचा दिलदार हाय इनामपुरीचा सतीश भाई। चला, जय फुले गावदेवी क्रिकेट संघ खिडकाली संघनायक आपण टॉस कक्ष मध्ये संपर्क साधायचे आहे। वर्तमान लढत आपण पाहतो, एका बाजूला जय चेरोबा क्रिकेट संघ सांगडे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ उत्तर शिव, या लढतीमध्ये जो संघ विजेता ठरणार आहे तो लगेचच प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ अर्थात खिडकाली क्रिकेट संघाच्या विरोधात भिडणार आहे। जीव लग भाई सतीश केला जीवनामध्ये संघर्ष, त्याने सुरू केला बिझनेस, नाव साक्षी एंटरप्राइजेस। तो अंतिम ओवर, आशीष पाटिल 6 गेंदे 8 का समीकरण, मुकाबला अभी भी जिंदा है क्योंकि यह क्रिकेट का खेल अनिश्चित भरा होता है। देखना है आखिरी 6 गेंदे बची है, जीतने के लिए उत्तर शिव टीम को 8 की आवश्यकता। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर वाली थी और बिल्कुल इसे अंपायर ने वाइड करार दी। अतिरिक्त रन के साथ यहां पर टीम की टोटल आगे बढ़ती हुई टीम की टोटल पहुंच चुके समय 53 रन के ऊपर, जीतने के लिए 7 रन की आवश्यकता। कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग इस प्रतियोगिता का नियम है और बिल्कुल आप 6 गेंदे केवल 7 की आवश्यकता होगी। अच्छी गेंद मगर पड़ने के बाद ऑफ स्टंप के काफी बाहर निकली। ऑलरेडी ऑफ स्टंप के ऊपर गेंद रख रहे हैं, उसको बाहर निकाल रहे हैं और ये भी गेंद वाइट है। अंपायर ने इसे करा दिया और रन संख्या आप पहुंची 54 के ऊपर, 6 में 6 की आवश्यकता। टर्निंग पॉइंट ओवर की बात करेंगे तो 19 रन आए। विकेटों के पीछे गेंद धन 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 करती हुई लॉन्ग स्टॉप सीमा रेखा के बाहर, 4 रन। अब यह मुकाबला पूरी तरह से उत्तर शिव टीम के पक्ष में झुक चुका है क्योंकि 5 गेंदें बची है और जीतने के लिए केवल 2 रन की आवश्यकता। तो अब 2 रन की आवश्यकता, केवल 5 गेंदों के ऊपर सांगली टीम, जो पहले ओवर में 2 ओवर में ऐसे लग रहा था कि ये टीम मजबूत स्थिति प्राप्त करे। तीसरा ओवर टर्निंग पॉइंट का रहा जहां उत्तर शिव टीम के खिलाड़ियों ने अपनी तरफ मुकाबला झुका। इस बार विकेट का पतंग, अभी भी गेंदें बची है शायद 4 और जीतने के लिए 2 की आवश्यकता।
जीतने के लिए अब चाहिए केवल 2 की आवश्यकता। आखिरी ओवर है। ओ लगातार ये दूसरी बार लगा है और गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाहर 4 रहे और ये मुकाबला जीत लिया है टीम उत्तर शिव ने। मैदान पर शानदार जीत हासिल की है। पहला मुकाबला जीता था टीम खिड़कली ने और दूसरा मुकाबला उत्तर शिव टीम ने जीता है। जय गांवदेव प्रसन्न फाइटर उत्तर शिव बनाम आप खिड़कली के बीच मुकाबला होगा सेकेंड राउंड का और मैन ऑफ द मैच बनेंगे दिवेश पाटिल। बल्लेबाजी से 20 रन बनाए, गेंदबाजी से 2 विकेट प्राप्त की। तर इथे सन्माननीय उदय घरज साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। साक्षी ट्रॉफी स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे। आता जी लढत झाली योगेश मडवी आपण पाहतो। एका बाजूला जे गावदेव क्रिकेट संघ उत्तर शिव क्रिकेट संघाने जय चेरोबा क्रिकेट संघ सांगडे क्रिकेट संघावर मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केलेला आहे।